हॅलो नमस्कार, मी काजल स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन एका ब्लॉगमध्ये सुद्धा. तर आज सकाळपासून काही मला ब्लॉग बनवायला जमलं नाही कारण साईची तब्येत बरी नव्हती. तसं तर तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी सांगितलं होतं साईची तब्येत बरी नाही आहे, पण आता त्याची तब्येत खूपच खराब झाली आहे आणि त्याला ताप येतोय सारखा सारखा आणि रात्रभर पण तो झोपला नाही. आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि दिवसभर पण तो झोपला नाही आहे. सर्दी खूप झाली आहे, सर्दीमुळे त्याला झोप नाही येते, त्यामुळे तो झोपला नाही. तर तो आत्ता झोपला आहे, तुम्ही बघू शकता. तर तो आत्ता झोपलाय तर म्हटलं चला स्वयंपाक करून घ्यावा. आता मला मेडिकलला जायचं, आधी तर मी मेडिकलमधून येणार आहे. तर त्याला जरा वाफेचं औषध आणायचं आहे. जरी वाफ द्यायला नाही जमलं तरी वव्याने शेकत जावा. तर तो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच वव्याने कसं शेकायचं. तर वव्याने जर त्याला शेकलं तर त्याचा फरक लगेच पडतो त्याला आणि सर्दी त्याची कमी होईल. तर मग मी आज संध्याकाळी त्याला झोपताना वव्याने शेकणार पण आहे आणि वाफेचं औषध आणून वाफ पण देणार आहे, कारण माझ्याकडे तर मशीन आहे. तर सगळ्यांकडं म्हणजे मशीन नसते, त्याच्यामुळे तुम्ही वव्याने शेकलं तरी चालेल. असं आहे की तो खूप लहान आहे आणि त्याला बोलता येत नाही, तो फक्त रडतो किंवा एकदम शांत असतो. आणि तो आजारी असला की आमच्या घरातलं वातावरण हे एकदम म्हणजे म्हणजे सगळ्यांच्याच घरात की नाही का, बाळ आजारी असलं की एकदम घरातलं वातावरण चिडचिड होतं किंवा तो रडायला लागला की घरात पण आमच्या चिडचिड होती. एक म्हणजे प्रत्येक जण आपापलं मत मांडतं की तो असं म्हणजे ह्याच्यामुळे रडतोय त्याच्यामुळे रडतोय, त्याच्यामुळे समजत नाही की तो नेमकं का रडतोय किंवा नाही का. तर हेच होतं आमच्या घरात पण. आणि असा विषय आहे की तो कधी पण आजारी पडला की डायरेक्ट त्याला ॲडमिट केल्याशिवाय बरं वाटत नाही, त्याच्यामुळे मग जास्त त्याची काळजी वाटते. शक्यतो आम्ही त्याला जितकी आमच्याच्याने म्हणजे नाही का काळजी घेता येईल तेवढी आम्ही त्याची काळजी घेत असतो. कारण तो आजारी पडला की मग त्याला ॲडमिटच केल्याशिवाय त्याला बरं वाटतच नाही. तर त्याच्यामुळे पण आता बघूया आपण, 2 दिवस झालेत त्याला, आता औषधं वगैरे चालू आहेत. मग आता सध्या तर अजून 2 दिवस पाजून बघणार आहे औषध, उद्याच्या दिवस तरी पाजणार आहे, कारण डोस पण नाही का लगेच नाही हे करू शकत. तर 2 दिवस अजून त्याला औषधं वगैरे पाजून बघणार आहोत, नाही तर दुसऱ्या एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन येणार आहे. तर हे असं आहे, त्याच्यामुळे जास्त त्याची काळजी वाटते. तर मी आता चालली आहे मेडिकलमध्ये. तर आता त्याची 4-5 अशी औषधं आहेत त्याला आणि मग ते त्याला प्यायला खूप नाही का, मुलं औषधं पितच नाहीत, तर तोच प्रॉब्लेम आहे. आणि त्याची जी 2 औषधं आहेत ती त्याला 2 वर्ष पाजायची आहेत आणि ती औषधं त्याला 2 वर्ष म्हणजे कशावरची आहेत किंवा 2 वर्ष ती औषध का पाजायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे, त्याच्यासाठी एक व्हिडिओ मी वेगळा बनवेनच, तर तो तुम्ही नक्कीच बघा. तर हा व्हिडिओ पण तुम्ही स्किप करू नका, पुढे नक्कीच बघा व्हिडिओ. तर आता तो झोपलाय तर मी आता चालले मेडिकलमध्ये. तर गाईज तुम्ही बघू शकता मी मेडिकलमधून आलेले आहे आणि येताना मी तांदूळ घेऊन आले. तांदूळ संपले होते आणि साईसोबत जर असेल तर असं सामान जे असतं ते घेऊन येता येत नाही, म्हणून मग मी म्हटलं चला तांदूळ घेऊन यावं. आणि हे आहे वाफेवरचं औषध. हे जे पॅकेट आहे ते मला 120 रुपयाला मिळालेलं आहे आणि असं जर आपण एक घ्यायला गेलो तर ते परवडत नाही, 27 रुपयाला एक मिळतं आणि यामध्ये 5 ट्यूब आहेत. तर हे परवडतं, 120 रुपयाला मला मिळाले. आणि तुम्ही बघू शकता हे आहे वाफेवरचं औषध. आणि ह्या ज्या गोळ्या आहेत त्या मी सासूबाईंसाठी आणल्या होत्या, तर त्यांची दाढ दुखती आहे तर त्याच्यासाठी ह्या गोळ्या घेऊन आले होते मी. तर आज स्वयंपाकामध्ये फक्त मसाले भात बनवलेला आहे, कारण मी म्हटलं चला मसाले भात पटकन होतो म्हणून मग मी मसाले भात बनवलेला आहे. तर इथे साई कुकरच्या आवाजाने उठलेला आहे, तर तुम्ही बघू शकता त्याला. साई, साई, बरं वाटतंय का बाळा? उठा ना. कधी उठणार तू? आता वाजले 7:30 आणि आता जर मी त्याला उठवलं नाही तर तो परत झोपणार नाही, मग संध्याकाळी खूप त्रास देईल आणि जागा पण राहील. बरं वाटतंय? सुसू आली आहे, सुसू आली साईला. बरं वाटतंय म्हणू? ताप थोडा कमी झालाय मगाशीपेक्षा, कारण त्याला औषध पाजून झोपवलं होता. तर बरं वाटतंय बा. हाय कर, हाय.
तर बघूया आपण पुढे. मी त्याला ओव्याने शेकणार आहे, मग तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर बघूया आपण पुढे. तुम्ही बघू शकता मी साईसाठी बनवलेली आज पुरणपोळी जेवणामध्ये आणि दूध, कारण तो सर्दी झाल्यामुळे जे काही जास्त खात नाही आहे. तर आणि हे माझ्या मम्मीने मोदक दिले होते त्याच्यासाठी. आणि हा तुम्ही बघू शकता या खुर्चीमध्ये त्याला बसवलेलं आहे आणि याच्यातच मी त्याला चारत असते. तर तुम्ही बघू शकता साईचं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि तो आता खेळतोय. तर आता मी साईला शेकणार आहे आणि त्याच्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यात ओवा टाकलेला आहे. आणि ओवा तर मी गरम करून घेते, कारण ओवा जर गरम केला तर त्याचा वास खूप छान येतो. असा जर नॉर्मल घेतला तर मग त्याचा वास येत नाही, गरम झाल्यानंतर एवढा येत नाही, कारण ते कापडाच्या आत असतो ना, तर त्याच्यामुळे. म्हणून मग मी आधी ओवा गरम करून घेते. आणि इथं ओवा गरम करून झालेला आहे आणि तो आता याच्या कापडावर पण घेतलेला आहे. आणि मी हे सुती कापड वापरलेलं आहे. सुती कापडाने मस्त शेकता येतं व्यवस्थित, म्हणून मग मी हे सुती कापड वापरलं. त्याच्यानंतर मग मी इथे तवा गरम झालेलाच होता, तर त्याच्यावर कापड अजून एकदा दोनदा ठेवलं गरम होण्यासाठी. तुम्ही बघू शकता, तर मी इथे खाली घेतलेला आहे तवा आणि त्याच्यावर कापड पण गरम झालेलं होतं. तर मी एकदा चेक केलं की ते गरम आहे की नाही का, खूप पण असं त्याला असं भाजलं नाही पाहिजे, तर थोडं गरम गरम लागलं पाहिजे. त्यासाठी मग मी आधी चेक केलं आणि त्याच्यानंतर मग मी त्याला शेकत होते. तर तुम्ही बघू शकता तो रडत वगैरे नाही आहे, त्याला सवय आहे आधीपासूनच. मी लहानपणापासूनच त्याला ओव्याने शेकत आली आहे. जेव्हा तो लहान होता अगदीच, तेव्हा आम्ही त्याला धुरी द्यायचो, म्हणजे तो कोळशामध्ये लसणाचा पाला, ओवा असं टाकून नाही का धुरी द्यायचो. तर त्याच्यामुळे त्याला सवय आहे या गोष्टींची, त्यामुळे तो रडत नाही. तर मी इथे छाती पण त्याची शेकून घेणार आहे आणि पाठीमागे पण पाठ शेकून घेणार आहे, कारण छातीपाशी त्याच्या खूपच घरघर होत आहे आणि पाठीमागून पण असं घरघर आवाज येतो जर पाठीमागे हात ठेवला तर. त्याच्यासाठी मग मी हे दोन्ही साईडून त्याला शेकून घेणार आहे व्यवस्थित. तर तुम्ही बघू शकता. तर त्याचे पप्पा चेक करत होते की जास्त गरम झालेलं तर नाही ना, म्हणून. मग तुम्ही बघू शकता. आणि ते बोलले आतून शेक, कारण वरून तर एवढं गरम लागत नाही आहे आत स्वेटरच्या वरून. तर मी ते आतून शेकायला घेतलं, पण ते आतून शेकत होते तर तुम्ही बघू शकता तो मला शेकू देत नव्हता, हात सारखा माझा काढत होता. तर तुम्ही बघू शकता त्याला आतून नव्हतं आवडत, तर मग ते म्हटले ठीक आहे वरूनच शेक. तर मग मी इथं वरूनच शेकायला घेतलं त्याला पुन्हा. मग मी थोड्या वेळ अजून शेकलं त्याला. तर आता तो तुम्ही बघू शकता. मग इथे मी पाठ पण शेकून घेणार आहे आता त्याची. तर इथे पाठ पण शेकते मी. तर आता पाठ शेकून झालेली आहे. तर त्याच्यानंतर मग मी त्याला औषध पाजून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता ही आहेत औषधं त्याची. तर तो खेळत होता, तर म्हटलं चला पटकन औषध पाजून घ्यावे. तर मग हा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.